शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचे अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सोलापूरच्या पंगामामधील 50हून अधिक लेकी सुनांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र एक झाडांची भीशी सुरू केली आहे। अवघ्या एका महिन्यात 10,000 रुपये गोळा करून त्यांनी पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले असून हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे। अकोला जिल्ह्यातील बाशी टारकळी तालुक्यात यंदा 39,000 हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे मोठे नियोजन आहे। विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना कल कापसाऐवजी सोयाबीन आणि हळदीचे वळत असून जमिनीत 75 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे। जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असताना पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढणार आहे। पुढील आठवड्यात जिल्ह्यात पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण होणार आहेत। राज्यभरात मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 24 जिल्ह्यातील तब्बल 56,533 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। यामध्ये जळगाव, बुलढाणा, सोलापूर आणि अकोल्यातील केळी व इतर फळबागांना मोठा फटका बसला आहे। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या केळी बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। विमा कंपन्या आणि जिल्हा प्रशासनासोबत तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल ते जून दरम्यान रेशनापासून वंचित राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील 73,707 कुटुंबांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे। धान्य उचलण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 3 महिन्याचे धान्य आता एकाच वेळी मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कठोर पडताळणी करताच तब्बल 74,000 महिला अपात्र ठरल्या आहेत, तर राज्यभरात सुमारे 81 लाख महिला अपात्र झाल्या असून नियमबाह्य लाभ घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांचा शोध घेऊन पैसे वसुलीची हालचाल सुरू झाली आहे। पनवेलमधील एका अधिकृत कृषी केंद्राने मशीन बंद असल्याचे खोटे कारण सांगून शेतकऱ्याला युरिया खत देण्यास नकार दिला आहे। खताच्या तीव्र टंचाईमुळे आणि काळ्या बाजारामुळे दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार दाखल झाली असून कृषी विभाग आता चौकशी करत आहे। रावेर तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील केळीचे बाग उद्ध्वस्त झाल्या आहेत। मात्र विमा कंपन्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला असून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत मंजूर असलेल्या मातोश्री पांदन रस्त्याचा 216 कामांपैकी केवळ 56 कामे पूर्ण झाली आहेत, तर तब्बल 1914 कामे सुरू झाली नसून मंत्रालयातील चुकीच्या पद्धतीमुळे आणि तांत्रिक नियमामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी प्रलंबित राहिला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतजमीन आणि गावे उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने कोल्हापुरात बाधित शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। जमीन मोजणीला याल तर जशाचं तसं उत्तर देऊ असा कडक इशारा देत 1 लाख कोटींचा निधी लोककल्याणकारी कामांसाठी वापरण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, विंचूर आणि निफाड बाजार आवारात नाफेडकडून कांदा खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारी यंत्रणेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत नियमित दराने 4,887 क्विंटल कांदा खरेदी केला आहे। देशाच्या संरक्षण मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे संरक्षण विभागाच्या 850 एकर जमिनीवर 250 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे। बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम सह उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे लष्कराचा पारंपरिक वीज खरेदीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे। श्रीरामपुरामध्ये दुधात पाणी, स्टार्च, डिटर्जंट आणि युरिया सारख्या घटकांची भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। केंद्र चालकांकडील दूध चाचणी मशीन्सची आता कडक तपासणी केली जाणार असून भेसळखोरांवर थेट कारवाई होणार आहे।
कर्जमाफी योजनेतील चाचपटीमुळे बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याने राहुरी नगर मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांनी तीव्र चक्का जाम आंदोलन केले. येत्या 15 तारखेपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास मुंबईतील वर्षा बंगल्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिंदे सेना शेतकरी सेनेने केला. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी सरकारने बँकांकडे व्याजात सूट मागितली आहे. मात्र बँकांनी पुनर्गठनाचे कारण पुढे करत व्याजासह पूर्ण रक्कम वसूल करण्याचा आग्रह धरल्याने कर्जमाफीचा खरा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी बँकांनाच होणार असल्याचा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात सोमवार 8 जून रोजी सायंकाळी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नवगाव प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या सुर्ला आणि गोदनी परिसरात 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा या भूकंपाची नोंद झाली असून यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. महावितरणच्या वार्षिक बदलामुळे मराठवाड्यातील वीज यंत्रणेसमोर गंभीर मनुष्यबळ संकट उभे ठाकले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड परिमंडळातून 53 अनुभवी अभियंत्याच्या बदल्या झाल्या असून त्या जागी फक्त 9 नवीन अभियंते मिळाले आहेत, ज्यामुळे पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवणे कठीण होणार आहे. प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंत्रालयातील विभागाची मोठी पुनर्रचना केली आहे. आता एकूण विभागांची संख्या 33 वरून 45 होणार असून कृषी, सहकार आणि परिवहन यांसारख्या मोठ्या विभागांचे विभाजन करून नवीन स्वतंत्र विभाग अस्तित्वात आले आहेत. वाढती महागाई आणि अनियमित उत्पन्नामुळे देशात सोन्यावर कर्ज म्हणजेच गोल्ड लोन घेणाऱ्याची संख्या 5 कोटींच्या पार गेली आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालानुसार 25,000 रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱ्या गटात कर्ज थकवण्याचे प्रमाण सर्वाधिक 60.2% एवढे समोर आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. मॅनपॉवर ग्रुपच्या ताज्या सर्वेक्षणानुसार आगामी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील कंपन्यांकडून नवीन नोकर भरतीचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून कंपन्या आता पदवीपेक्षा संवाद व कौशल्य असणाऱ्यांना अधिक महत्त्व देत आहेत. पुणे जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या उशिरा होण्याची शक्यता असल्याने जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. घाईघाईत पेरणी केल्यास बियाण्यांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यावरच निर्णय घ्या. महाराष्ट्रातील धरणे सध्या तळ गाठत असून एकूण पाणीसाठा अवघ्या 25.79% आला आहे. यात पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त 15.79% पाणी शिल्लक असून राज्यातील उजनी, खडकपूर्णा आणि सिद्धेश्वर यासारखी तब्बल 18 धरणे पूर्णपणे कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. केरळमध्ये हजेरी लावल्यानंतर मान्सूनने अवघ्या 20 दिवसात 13 राज्यांमध्ये मजल मारली आहे. सध्या हा मान्सून मुंबईच्या किनाऱ्यापासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असून हवामान विभागाने पुढील 48 तासात मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मान्सून अधिकृतपणे दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे निसर्गाचा कोप आणि गरिबीची विदारक संघर्ष समोर आला आहे. पेरणीच्या तोंडावर एकमेव बैल वीज पडून दगावल्याने हताश न होता शेतकऱ्यांच्या पत्नीने स्वतः खांद्यावर जीव धरून शेतीची कामे सुरू केली आहे. या कुटुंबाला तातडीने मदतीची गरज आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने 22,611 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामध्ये घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 9.86 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी भुयारी मार्ग आणि नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपले योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.